अचानक पोलीस गावात शिरले आणि 78 वर्षाच्या आजोबांना अटक केली. भयानक प्रकार. आजोबांची हिस्ट्री समजताच गावकऱ्यांना धक्का. लोकांनी डोक्याला हात लावला. तारुण्यात केलेलं कांड समजताच लोक हादरले. नेमकं असं काय घडलं होतं की संपूर्ण गावात कुजबूज सुरू झाली? एवढ्या वयाच्या माणसाला पोलिसांनी पकडायला का आले होते? गावकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, इतक्या वर्षांनी अचानक हे प्रकरण कसं बाहेर आलं? लातूर जिल्ह्यातील उदगीर परिसरातील एका शांत गावात सगळं नेहमीप्रमाणे सुरू होतं. सकाळची वेळ, लोक आपापल्या कामात व्यस्त होते. कुणी शेताकडे जात होतं, कुणी चहाच्या टपरीवर गप्पा मारत होतं. अचानक गावाच्या रस्त्यावरून पोलिसांची गाडी आत शिरली आणि वातावरणात तणाव पसरला. गावात पोलिसांची गाडी दिसताच लोकांची पावलं थांबली. काहींनी घराबाहेर डोकावून पाहिलं तर काही जण थेट त्या गाडीच्या मागे जाऊ लागले. काय झालं, कोणाला पकडायला आले असे प्रश्न गावभर ऐकू येऊ लागले. पोलिसांची गाडी सरळ गावातील एका जुन्या घरासमोर जाऊन थांबली. त्या घरात राहणारे होते गणपती विठ्ठल वाघमोरे, वय तब्बल 78 वर्ष. गावात सर्वजण त्यांना वाघमोरे आजोबा म्हणून ओळखत होते. पोलीस घरात गेले आणि काही मिनिटातच वाघमोरे आजोबांना बाहेर घेऊन आले. त्यांच्या हातात कागदपत्रे होती आणि आजूबाजूला पोलीस उभे होते. हे दृश्य पाहून गावकरी अवाक झाले. आजोबांना अटक हा शब्द गावात वाऱ्यासारखा पसरला. एवढ्या वयाच्या माणसाला पोलीस का पकडत आहे त्याचं कुणालाच काही कळेना. काही गावकरी तर थेट पोलिसांना विचारू लागले. गावात आजोबांची प्रतिमा शांत आणि साध्या माणसाची होती. वर्षानुवर्ष ते इथे राहत होते. गावातील कार्यक्रम, सण समारंभ यामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असायचा. त्यामुळे लोकांना हे दृश्य अजिबात पटत नव्हतं. काही लोकांनी सांगितलं की आजोबा तर नेहमी शेतात किंवा घरात असायचे. त्यांच्या विरोधात कधीही गावात वाद झाल्याचंही कुणी ऐकलं नव्हतं. त्यामुळे अचानक पोलिसांची कारवाई पाहून सगळेच गोंधळले. दरम्यान पोलिसांनी गावकऱ्यांना बाजूला राहण्यास सांगितलं. ते काही कागदपत्रांची खातरजमा करत होते. काही पोलीस घरात जाऊन पुन्हा बाहेर येत होते. वातावरण अधिकच गंभीर होत चाललं होतं. गावातील काही वयोवृद्ध लोक एकमेकांकडे पाहत होते, जणू त्यांना काहीतरी जुनं आठवत होतं, पण कोणीही स्पष्ट बोलायला तयार नव्हतं. काही तरुणांनी मोबाईल काढून व्हिडिओ काढायला सुरुवात केली. काही जण म्हणत होते, इतक्या वयाच्या माणसाला पोलीस का घेऊन जात आहे? तर काही जण म्हणत होते, काहीतरी मोठं प्रकरण आहे. पोलिसांनी वाघमोरे आजोबांना गाडीत बसवलं. ते शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना घाई, जणू त्यांना सगळंच माहीत होतं आधीच. गावकऱ्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना विचारलं, तेव्हा पोलिसांनी सांगितलेला घटनाक्रम ऐकताच सगळे स्तब्ध झाले. हे प्रकरण आजचं नव्हतं, ते खूप जुनं होतं. इतकं जुनं की गावातील अनेकांना ते आठवतही नव्हतं. ही घटना घडली होती तब्बल 6 दशकांपूर्वी. त्या काळात महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या भागात एक चोरीची घटना घडली होती. कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील मेहकर गावात 25 एप्रिल 1965 रोजी एक चोरी झाली होती. त्या गावातील मुरलीधर माणिकराव कुलकर्णी यांच्या 2 म्हशी आणि एक रेडकू अचानक गायब झालं होतं. त्यावेळी पोलिसांनी तपास सुरू केला. काही दिवसांनी लातूर जिल्ह्यातील कुर्की गावात त्या म्हशी आणि रेडकू सापडलं. तपास करताना पोलिसांना गणपती विठ्ठल वाघमोरे यांचं नाव समोर आलं. त्यावेळी पोलिसांनी वाघमोरेंना अटक केली होती. न्यायालयात प्रकरण दाखल झालं आणि त्यांना जामीनही मिळाला. पण जामीन मिळाल्यानंतर ते अचानक फरार झाले. न्यायालयाने त्यांच्या विरोधात वॉरंट जारी केलं. पण काळ पुढे सरकत गेला आणि हे प्रकरण हळूहळू लोकांच्या लक्षातूनही निघून गेलं. दरम्यान या प्रकरणातील दुसरे आरोपी कृष्ण चंदर यांचं 2006 साली निधन झालं. तसेच ज्याची म्हैस चोरीला गेली होती त्या माणिकराव कुलकर्णी यांचाही काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला. मात्र कर्नाटक पोलिसांच्या नोंदीत हे प्रकरण अजूनही बंद पडलेलं नव्हतं. वाघमोरे फरार आरोपी म्हणून नोंदवलेच होते. काही काळापूर्वी पोलिसांनी जुन्या प्रकरणांची तपासणी सुरू केली. त्यामध्ये 1965च्या या चोरीच्या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली गेली. तपास करताना पोलिसांना समजलं की गणपती विठ्ठल वाघमोरे हे आता लातूर जिल्ह्यातील उदगीर परिसरात राहतात आणि त्यांचं वय आता 78 वर्ष आहे. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी लातूरमध्ये येऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाई केली आणि वाघमोरे आजोबांना अटक केली. तब्बल 60 वर्षांपूर्वी 2 म्हशी आणि एक रेडकू चोरीच्या प्रकरणात फरार झालेल्या आरोपीला अखेर पोलिसांनी पकडलं. आणि ते आरोपी म्हणजे गावात शांतपणे आयुष्य जगत असलेले 78 वर्षांचे गणपती विठ्ठल वाघमोरे हे आजोबा होते.